नमस्कार. कुकिंग टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज मी बटाटा भजी कशी बनवायची याची रेसिपी शेअर केलेली आहे. भजी बनवण्यासाठी इथं मी बटाटे गोल कापून घेतलेले आहेत व ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता भज्यांचं पीठ कालवण्यासाठी घेऊया. इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. बेसन पीठ मी खूप दाबून घेतलेलं नाही, हलकी वाटी भरलेली आहे. आता यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या व 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या याचं वाटण करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथं लाल मिरची पावडर देखील वापरू शकता. आता यानंतर यामध्ये 1 चमचा ओवा व अर्धा चमचा जिरं घातलं आहे. ओवा छोटा चमचा घेतला आहे व जिरं देखील छोटा चमचाच घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये 2 चिमूट हिंग घालायचं आहे. आता यामध्ये हळद घालायची आहे, छोटा चमचा. हळद घातल्यामुळे भज्यांना कलर छान येतो. त्यानंतर यामध्ये 1 चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही चिली फ्लेक्स देखील वापरू शकता. कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आता हे पीठ आपल्याला चांगलं कालवून घ्यायचं आहे. पीठ कालवण्यासाठी इथं मी 1 ग्लास पाणी घेतलं आहे. आता पीठ कालवताना पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट देखील ठेवायचं नाही आहे. घट्ट आणि पातळच्या मधल्या कन्सिस्टन्सीचं हवं आहे, म्हणजेच मीडियम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे. पहा अशा पद्धतीने. आता हे पीठ कालवण्यासाठी मला अर्धा ग्लास व थोडंसं वरती पाणी लागलेलं आहे. प्रत्येकाच्या बेसन पिठानुसार पाणी थोडं कमी किंवा जास्त लागू शकतं. पहा अशा पद्धतीने तयार केलेलं आहे मी. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ देखील वापरू शकता. आता बटाटे मी चाळणीमध्ये ठेवलेले आहेत काढून अशा पद्धतीने. यामधलं पाणी सगळं निथळून जाईल. आता आपण भजी तळायला घेणार आहोत. यामध्ये सोडा ॲड करते मी 1 चिमूट. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 2 चमचे तेल ॲड करू शकता. याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून गॅस बारीक करायचा आहे व त्यानंतर भजी तळायला घ्यायची आहेत. भजी सोडून झाली की गॅस लगेच मीडियम करायचा आहे. बारीक गॅसवरती भजी तळायची नाही. बारीक गॅसवरती भजी तळल्यामुळे भजी तेल खूप पितात व मऊ होतात. भजी बनवण्यासाठी मी मध्यम आकाराचा मोठा बटाटा घेतला होता आणि त्याचे काप मी सुरीने केले होते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही स्लायसरने देखील करू शकता. स्लायसरने बटाट्याचे काप केले तर ते एकसारखे येतात. सुरीने थोडे जाड किंवा पातळ येतात. माझं स्लायसर बिघडलं होतं त्यामुळे मी सुरीने केले. पहा टम्म पुरीसारखी आपली बटाटा भजी तयार झाली आहेत. अशा पद्धतीने तुम्ही बटाटा भजी एकदा नक्की करून पहा. याला कलर देखील खूप छान आलेला आहे. तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही सोडा यामध्ये स्किप देखील करू शकता. राहिलेली भजी अशाच पद्धतीने आपण तळून घेऊया. सोड्याऐवजी यामध्ये 2 चमचे कडकडीत तेल ॲड केलं तरी देखील भजी छान टम्म फुगली जातात. मला पर्सनली सोडा आवडतो त्यामुळे मी यामध्ये सोडा ॲड केलेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.